तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. श्रावण महिन्याचं नेमकं काय महत्त्व आहे, श्रावण महिन्यामध्ये कशी महादेवाची भक्ती करावी आणि नेमकी महादेवाची कशी पूजा करावी, किंवा 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठल्या महादेवाच्या दर्शनाने आपलं भलं होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माऊली कीर्तन सोहळा चॅनलचे संपादक आणि महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार ब विष्णू महाराज ठोंबरे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. महाराज, नेमकाच आता श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची नेमकी कशी भक्ती करावी? रामकृष्ण हरी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आजपासून श्रावण महिना चालू होत आहे. या श्रावण महिन्याच्या निमित्तानं सगळ्या भाविक भक्ताला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि विचार जर केला तर निसर्गामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये जे काही वातावरण आहे ते एरवी 12 महिन्यामध्ये जे वातावरण असते ते श्रावण महिन्यामध्ये आहे. आपण बघा, खूप सुंदर हिरवळ आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा चारा भरपूर आहे, सगळीकडे आनंद वातावरण आहे. शेतकऱ्यांना सुद्धा पिकं हिरवेगार पाहून आनंद होतो. एका सृष्टीमध्ये नवचैतन्य अशा प्रकारचं आहे. आणि अशा या वातावरणामध्ये पाण्यानं सगळीकडे विहिरी भरलेल्या येतात, धरणं भरलेले असतात, खळखळाट असतो, झरे सगळीकडे, हिरवळ श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि अशा या वातावरणामध्ये चातुर्मासमध्ये जे काही परंपरा असते भक्तीची, त्या चातुर्मासामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची, मग कोणत्याही मंदिरामध्ये आपण पुरातन, आपल्याकडं तर मंदिरं इतके आहेत भगवान शंकराचे की पुरातन असणारे हेमाळपंथी मंदिर येतं किंवा ज्योतिर्लिंगसुद्धा आहेत. मग औंढा नागनाथ असेल, परळी असेल, परंतु आपल्याला जे काही भगवान शंकराचं मंदिर आहे, पूर्वीची अशी परंपरा होती की आमच्या गावामध्ये जे पुरातन हेमाळपंथी मंदिर आहे तिथं लाखोळी वाहायला जायची. कारण की श्रावण महिना सुरू झाला, लाखोळी म्हणजे की 1 लाख बेल एका महिन्यामध्ये पूर्ण वाहायचा, त्याला लाखोळी असं म्हणतात. मग तो 1 लाख बेल मग दररोज त्या प्रमाणामध्ये 3000 4000 जर बेल आणला रोजचा, तर मग 1,08,000 तो बेल एका महिन्यामध्ये वाहन झाला पाहिजेत. अशा प्रकारची ती परंपरा होती, लाखोळी म्हणायचं त्याला. आणि ती पद्धत पूर्वापारची होती. त्या महिन्यामध्ये मग आपण दररोज भगवान शंकराची पूजा करायची. सकाळी उठल्याबरोबर ब्रह्मचर्य व्रताचं तर 1 महिनाभर पालन तर करायचंच, परंतु बेल वाहायचा, भस्म लावायचं. करतो तुम्हाला, तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं नेमकं काय होतं हे लोकांपर्यंत जाणं. व्रत जे काय आहे भगवान शंकराचं व्रतस्थ जे काय असतो आपण, कारण की व्रत त्यालाच म्हणायचं बाबा, त्याला काही आपल्याला नियम पाळणं गरजेचे आहे. स्वैर जगता येणार नाही आपल्याला. व्रत जर त्याच्यातून तुम्हाला काही फलश्रुती जर पाहायची असेल, घ्यायची असेल, तर व्रतस्थ होणं गरजेचं आहे. मग ब्रह्मचर्य व्रत बाकीचे बी भरपूर नियम आहेत, पण त्यात पुन्हा आणखी एक नियम म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचा आहे की 1 महिनाभर आपण भगवान शंकराची सेवा करायची. त्याच्यामध्ये दररोज पाणी घालायचं भगवान शंकराला, सकाळी उठल्याबरोबर बेल व्हायचा, आपल्या अंगाला भगवान शंकरालाही भस्म लावायचा आणि आपल्या अंगाला भस्म लावायचा. आणि याच्यामध्ये आपण कुठेही इतरत्र आपल्याला जेवण करता येणार नाही, कोणाही कुठेही काही खाता नाही. कारण की जे काही युक्त आहार विहार जो काय म्हणतो आपण, नेम इंद्रियाशी सार, तशा प्रकारे आपल्या इंद्रियांना नियमामध्ये ठेवण्याकरता ते ब्रह्मचर्य व्रत आहे. आणि आपल्याही शरीर धर्माला अनुसरून योग्य अशा प्रकारचं ते व्रत आहे. आणि 1 महिना मग प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत अशा प्रकारे तो नियम आपण पाळायचा. आणि त्याच्यानंतर अमावस्या झाल्याच्या नंतर मग तो नियम, मग त्याच्यामध्ये नख वाढवणे असेल किंवा आपली दाढी सुद्धा करता येत नाही. जेवढं करू आपण बारकाईनं, पायात चप्पलही घालत नाहीत, जेवढं बारकाईनं करता येईल त्यानुसार मग आपल्याला ते करणं जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलंच पाहिजे. मिश्राजी जे शिव महापुराण कथाकार आहेत, फार मोठे कथाकार आहेत, महाराष्ट्रात नाही देशात नाव जाते त्यांचं. ते म्हणतात की एक जो लोटा समस्या का हाल. मग तुम्ही जे एवढं सांगितलं ते खरं काय खरं प्रेक्षकांना काय कसं सांगता येईल? आता कसं आहे, आपल्या वारकरी संप्रदायानं कधीच अंधश्रद्धा ठेवली नाही. वारकरी संप्रदाय हा डोळस संप्रदाय आहे. कारण की हा वारकरी संप्रदाय म्हणजे कोणा एकाचा संप्रदाय नाही. आपल्या साधू संतांनी आपल्याला जे नियम बनवले, जी परंपरा चालू केली, नाथ महाराजही म्हणले की बाबा 1 पसा पाणी 1 बिल्व दळ, आणि पूजन
केवळ बहुतेशी अशा प्रकारचा जो त्याला एक पसाभरही पाणी आणि एक बिलवदळही तो संतुष्ट होतो, परंतु आपल्याला तेवढं वाहून थांबायला जमणार नाही. फक्त पसाभर पाणी एकच सांगण्याचा उद्देश बाबा तो अल्पसंतोषी आहे. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणले बाबा तुका म्हणे देवा आणि प्रेम भातुके काय उणे तू महापाशी मी तो अल्पची संतोषी. तसं तुम्ही अल्पसंतुष्ट आहात देवा, तुम्हाला तर थोडं पाणी वाहिलं तरी संतुष्ट होतात, परंतु तिथपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही. ज्या काही अंधश्रद्धा उत्तरेतल्या महाराज लोकांनी पसरवल्या तशा पद्धतीचा अंधश्रद्धा वारकरी संप्रदायामध्ये नाही. ते तर म्हणतात बाबा तुम्हाला अभ्यासही करण्याची गरज नाही, तुम्ही रोजचं भगवान शंकराचे, पण आपल्या वारकरी संप्रदायानं तसं सांगितलं नाही. आपल्याला नियमामध्ये राहून आपल्या वारकरी संप्रदायानं डोळस भक्ती करायची शिकवली. आपल्याला जितकं जास्तीत जास्त उघड्या दृष्टिकोन ठेवून कोणताही चमत्कार वारकरी संप्रदायात मान्य नाही आणि चमत्काराला आणि नमस्काराला वारकरी संप्रदायामध्ये थारा नाही. अशा पद्धतीनं आपल्याला आणि भगवान शंकर हे वारकरीच होते, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव, म्हणून कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या वारकरी संप्रदायात तुकाराम महाराजांना नामदेव महाराजांना जे नियम घालून दिले त्या नियमानुसार आपल्याला चालणं गरजेचं आहे. श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं नेमकं काय महत्त्व आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी कमीत कमी किती ज्योतिर्लिंगापर्यंत प्रत्येक व्यक्तीने जावं असं प्रेक्षकांना सांगा. आता श्रावणच महिना काय, ज्योतिर्लिंगाचं तर महत्त्व 12 महिने आहे. 24 तास 365 दिवस जरी आपण भगवान शंकराची सेवा केली तर ती कमीच आहे. कारण की भगवान शंकर म्हणजे महादेव आहेत ना, ते महादेव सगळ्या देवाचे देव. त्याच्यामुळं 12 ज्योतिर्लिंगत नाही तर हे ब्रह्मांडच त्या भगवान शंकराचं आहे अशा पद्धतीचे. परंतु त्यातली त्यात ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे. त्याच्यात भारतामध्ये भरपूर येतं, महाराष्ट्रामध्येही भरपूर येतं, आपल्या मराठवाड्यातही येतं. त्याच्यामध्ये परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, त्याच्यानंतर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारं वेरूळ घृष्णेश्वर सुद्धा आहे. आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला एका जरी ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तरी भरपूर अशा प्रकारची सेवा होती. परंतु नुसतं श्रावण महिन्यापुरतंच न थांबता आपण 12ही महिने मला वाटतं त्या भगवान शंकराची सेवा जर केली तर नक्कीच आपल्याला तो फळ देणार आहे. कारण की तो भोळा आहे. महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भोळा अशा प्रकारचा तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. भोळं दैवत हे सगळ्यांना संतुष्ट होणार आहे. तरी आता आमच्या भागामध्ये भगवान शंकराचं खूप मोठं मंदिर आहे, हेमाडपंथी 12व्या शतकातले. 4.5 महिने तिथं चातुर्मास चालतो, दररोज पोथी असते आणि 16 सोमवाराचं व्रत आमच्या गावामध्ये खूप मोठं प्रसिद्ध आहे. जागृत देवस्थान आहे. 16 सोमवाराचं व्रत, 16 सोमवार ते व्रत करायचं आणि 17व्याला त्याचं उद्यापन करायचं. आणि कठोर अशी तपश्चर्या आहे त्या भगवान शंकराची. आणि ते जर व्रत जीवनामध्ये ज्या ज्या भाविकांना केलं त्याला तशा प्रकारचा अनुभव आला. हे अशा प्रकारची खूप मोठी ख्याती आहे त्या भगवान शंकराची. आणि तो ज्याला जे जया पाहिजे ते आहे रे. त्याच्यामुळं थोड्या चमत्काराला न बळी पडता आपण जास्तीत जास्त भगवान शंकराची, कोण्याही चमत्काराची आपल्याला गरज नाही या भावनेतून आपण सेवा केली पाहिजे. आपण दोघंही एकाच वारीमध्ये प्रवास केला, 42 नंबर हरिहर महाराजाच्या दिंडीमध्ये. काही त्रास तुम्हालाही झाला, मलाही झाला शारीरिक, मात्र आपण कधी देवाकडे काही मागितलं नाही बाबा पांडुरंगाची वारी करायची. खूप शारीरिक त्रास झाले, मात्र शेवटी पांडुरंगाची वारी झाली. तर मला वाटतं की ह्या जे श्रावण महिना आहे त्याच्यावरच येतोय मी, की श्रावण महिन्यामध्ये बी देवाकडे न मागता भक्ती केल्यावर काय फळ मिळतंय त्याचं? अहो मागण्याची तर गरजच नाही ना. तुकाराम महाराज म्हणले बाबा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आपण जर मागत असलो तर मग तो आपण कुठंतरी कमी पडतोय असं म्हणावं लागेल. कारण की मागायची काय गरज नाही, तो तर आपल्या अंतःकरणामध्येच आहे ना, हृदयामध्येच आहे ना. आपल्याला काय कमी आहे आणि काय कशाची गरज आहे त्याला कळाले. त्याच्यामुळं मागून आपण आपलं लहान होऊ नये. महाराज म्हणले मी तुम्हाला काहीच मागणार नाही आणि महाराजांनी काहीच मागितलं नाही. तसं वारकरी संप्रदायात मागणं म्हणजे हात पसरणं आणि हात पसरीजीने धिग त्याचे. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरीजीने धिग त्याचे. काहीच मागायची गरज नाही आणि काहीच कमी पडणार नाही. जीवनामध्ये जर काही दुःख असेल तर ते त्या दुःखाच्या पाठीमागे आपलंही काही कर्म असेल. सुख जर मिळालं असेल तर सुखाचा परिणाम पुण्य आहे. म्हणून जीवनामध्ये जर पुण्य जर प्राप्त केलं तर नक्कीच आपल्याला सुख मिळेल. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण महिन्याचं खूप आगाध अशा प्रकारचं वारकरी संप्रदायातही आगाध महत्त्व आहे. श्रावण या शब्दाची सुरुवातच श्रवण आणि श्रावण. पूर्वी आपण पाहतो की आपली जी संस्कृती आहे, पूर्वी श्रावण महिन्यामध्ये गावोगाव पोथ्या लावायच्या. आपले जे काही वाडवडील आहेत आजोबा पंजोबा ते आपापल्या माडीमध्ये पोथ्या लावायचे. का तर श्रावण महिन्यामध्ये श्रवण घडावं. श्रवण ही भक्ती
9 भक्तीपैकी सगळ्यात एक नंबरची भक्ती आहे. आणि श्रवण घडावं म्हणून श्रावण महिन्यात पोथ्या लावायच्या, वरून रात्रभर पाऊस पडायचा, पण त्या पावसाच्या वातावरणातही ती पोथी चालायची. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक हे चातुर्मासातले 4 महिने येतं. आणि ती आपल्या साधक जीवनामधले हे चातुर्मास म्हणजे एक फार मोठं तप आहे. आणि त्याची सुरुवातच श्रावण महिन्यात. मग या श्रावण महिन्यामध्ये येणारे अनेक सण येतं. त्याच्यामध्ये नागपंचमी असते, त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी आणि पोळा असे हे महत्त्वाचे सण येतं. त्याच्यामुळे श्रावण महिन्याला अत्यंतिक महत्त्व आहे. शेवटचा प्रश्न महाराज, श्रावण महिन्यामध्ये जो सोमवारचा दिवस असतो, महिलांनी असो का पुरुषांनी, त्याची सुरुवात सकाळपासून रात्रीपर्यंत कशी करावी आणि कोणत्या मंत्राचा जप केल्यानंतर माणसाचं जीवन सुखी होईल आणि त्याला सुख समृद्धी लाभेल? बरोबर आहे. श्रावण सोमवार, श्रावण तर महिनाच पवित्र आहे. आता सोमवारच का, तर मग हप्त्यातून आपल्याला जर वेळ नाहीच मिळाला तर मग सोमवारीच आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवारी उपवास धरतात स्त्रिया. आणि त्याच्यामध्ये एक पंचांगावर एक शिवामूठ असती, त्याच्यामध्ये मूग असेल, तांदूळ असेल, मग ते धान्य भगवान शंकराला अर्पण करायचं, त्याला शिवामूठ असं म्हणतात. आणि ओम नमः शिवायचा जप जर केला तर तो नक्कीच भगवान शंकराला प्रिय आहे. कारण की ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे. ओम या शब्दापासून सगळ्या जगताची निर्मिती झालेली आहे. अकार, उकार आणि मकार, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आकार चरण युगल, उकर उदार विशाल आणि मकर मस्तकाकार महामंडले. म्हणजे ओम मध्ये हे सगळं ब्रह्मांड व्यापलेलं आहे. आणि ओम हे भगवान शंकराचं जप आहे. ओम नमः शिवायचा जप आपण 108 वेळा करा, वेळ असेल तर 1008 वेळा करा किंवा 1,08,000 करा. अशा पद्धतीनं आपण जितका जास्त करू तितका आपल्या जीवनामध्ये ते ओम नमः शिवायची खूप मोठी ताकद आहे. आणि त्या भगवान शंकराला नक्कीच ती भक्ती भगवान शंकरापर्यंत आपली पोहोचेल अशी आपण श्रद्धा ठेवायला काही हरकत नाही. विस्कृत अशी माहिती श्रावण महिन्यातली महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, माऊली कीर्तन सोहळा चॅनलचे संपादक ह.ब.प. विष्णू महाराज ठोंबरे यांनी दिली. यानंतर येणाऱ्या संतांच्या पुण्यतिथी असो, समाधी सोहळा असो, संत चरित्र असो किंवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचं जीवनचरित्र आपल्याला ह.ब.प. विष्णू महाराज ठोंबरे यांच्याकडून ऐकायला मिळेल. त्यामुळे आपल्या लाडकं चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि शेवटची एक विनंती, ज्यांना शक्य असेल त्यांनी माऊली कीर्तन सोहळा हा धर्माचा प्रचार आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार घरोघरी नेण्यासाठी कार्य करतो. आपल्या चॅनलला सबस्क्रायबरचं बटन असतं, त्याच्या बाजूला मेंबरशिपचं बटन असेल. ज्यांना काही शक्य असेल त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आम्हाला सहकार्य करून मेंबरशिप जॉईन करून आम्हाला आणखीन धर्माचं मोठं काम करण्यासाठी किंवा वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही जर मदत केली तर आम्ही आणखीन यापेक्षाही एक कॅमेऱ्यावर सध्या आम्ही लाईव्ह सेटअप करतोय किंवा मुलाखती घेतो. येत्या काळामध्ये आम्ही 4 किंवा 5 कॅमेरा करू. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना किंवा आणि भाविकांना आणि आमच्या दर्शकांना विनंती आहे की मेंबरशिप जॉईन करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.